गुड आफ्टरनून स्टुडंट्स. चला तर आज आपण नवीन टॉपिक बघूया. तो म्हणजे थर्ड स्टँडर्डचा क्लास थर्ड स्टँडर्ड सब्जेक्ट मॅथ्स अँड टॉपिक नेम इज फाइंडिंग आउट द एज इन इयर. काय करणार आहे आपण बघा. फाइंडिंग आउट द एज दिसते in year, month and dates. Okay, months and dates. म्हणजेच वय काढणे आपण आज बघणार आहे. दिसत नाही आहे का नीट? ओके, दिसते आता. ठीक आहे. तर फाइंडिंग आउट द एज इन इयर्स, मंथ अँड एज डेट्स. म्हणजेच काय, आपल्याला वय फाइंड आउट करायचं आहे एखाद्या व्यक्तीचं, आपल्या घरातील सदस्यांचं. तर वय हे कशामध्ये काढायचं आहे? वर्षामध्ये. किती वर्ष आहे, किती महिने आहे आणि किती दिवस आहे. ओके, तर अशा पद्धतीने आपण ज्या वेळेला फाइंड आउट करतो तर त्यावेळेला दोन गोष्टी आपल्याला माहिती असणं गरजेचं असतात. जेव्हा वय काढायचं आहे ती डेट आणि त्या व्यक्तीची डेट ऑफ बर्थ म्हणजेच जन्मतारीख. ह्या दोन गोष्टी माहिती असल्यानंतर आपण इझिली तो किती इयरचा, किती मंथचा आणि किती डेटचा झाला हे आपण फाइंड आउट करू शकतो. ओके, या साईडला की कुठपर्यंत दिसते? इथपर्यंत. ओके, ठीक आहे. तर आपण सुरुवातीला एक डेट ऑफ बर्थ घेऊ आणि ती डेट ऑफ बर्थ असलेल्या मुलीचा आपण एज काढणार आहे. तिचे नाव आहे दिशा. ओके, तर दिशाची डेट ऑफ बर्थ काय आहे? 30 मार्च. ओके, 30 मार्च 2012. करेक्ट. सो दिशाची डेट ऑफ बर्थ आपल्याला माहिती आहे 30 मार्च मीन्स 33 अँड 2012. आपण या प्रकारे लिहू. ओके, अँड टुडेज डेट इज 8/2 अँड 2025. आजची तारीख किती आहे? 8/2/2025. तर आज दिशा ही किती वर्षाची, किती महिन्यांची आणि किती दिवसाची झालेली आहे हे आपल्याला फाइंड आउट करता येईल. कशा प्रकारे? तर आजची जी डेट आहे त्याच्यामधून आपल्याला दिशाची डेट ऑफ बर्थ मायनस करायची आहे, सबट्रॅक्ट करायची आहे. ओके, तर या साईडला हे पूर्ण दिसतंय का? नो, इथं खाली दिसतंय. ठीक. ओके, इथं दिसतंय. सो आपल्याला बघा कशामधून काय मायनस करायचं आहे? 08 म्हणजेच आजची डेट 8 आहे. मंथ कोणता आहे? फेब्रुवारी. आणि इयर आहे 2025. सो आपल्याला जेव्हा सबट्रॅक्शन करायची आहे तेव्हा डेजकडून स्टार्ट करायचं. हा महत्त्वाचा रूल लक्षात ठेवायचा. ओके, इयरनं बघा दिसतं आहे का व्यवस्थित? मला बघू द्या एकदा. ठीक आहे, थोडंसं वर लिहिते, दिसत नाही आहे तर. बघा 30 आणि 3 अँड 2012. सो कशा प्रकारे काढायची दिसते ना आता? काही प्रॉब्लेम नाही आहे. बघा ज्या वेळेला आपण फाइंड आउट करतो डेज, हे काय आहेत? इथं डेज आहे, हे मंथ आहेत आणि हे इयर आहे, इयर्स. ओके, लक्षात ठेवायचे. अशा पद्धतीनं व्यवस्थित आपण लिहून घेतलं. याच्यानंतर बघा 8 आहेत. आता 8 डेज आहेत. 8 डेजमधून 30 डेज जाणार आहे का? नाही. तर मग काय करायचं बघा. अशा वेळेला क्लिअर दिसतोय का व्हिडिओ? बरं. आता डेज आपल्याला जर का इथं कमी असतील आणि खाली आपल्याला जी डेट ऑफ बर्थ आहे ती जास्त म्हणजे डे असतील तर अशा वेळेला आपण मंथ बोरो करायचा. ओके, मंथमधून
1 मंथ बॉरो करायचा, आपल्याला एक दिवस तिथून घेता येणार नाही, तर आपल्याला 1 मंथ बॉरो करावा लागेल. आता या ठिकाणी 2 मंथ्स आहेत. ओके, तर ॲव्हरेज डे किती घ्यायचे आहेत आपल्याला? याच्या आधीचा जो मंथ आहे, म्हणजे की हा सेकंड मंथ आहे म्हणजे फेब्रुवारी आहे, फेब्रुवारीमध्ये 28 किंवा 29 डेज असतात. जर का लीप इयर असेल तर 29 आणि सिम्पल इयर असेल तर 28 डेज असतात. तर आपण त्याच्या आधीचा मंथ जो आहे मीन्स जानेवारी, तर त्याचे दिवस टोटल किती असतात ते आपण इथं बॉरो करायचे आहेत. किती होतील ते दिवस? 31. ओके, आता या ठिकाणी आपण 2 मिनिट्स हे इरेज करून घेऊ, फक्त लक्षात येण्यासाठी तुम्हाला ठेवलं होतं. त्यानंतर आता आपण 1 मंथ इथला काय केला? बॉरो केला. म्हणजे इथं 1 महिना उसना घेतलेला आहे. या ठिकाणी 1 महिना म्हणजेच 31 डेज. का घेतले आपण 31च डेज? तर याच्या आधीचा जो मंथ आहे, म्हणजे की दुसऱ्या महिन्यांचा आधीचा मंथ आहे पहिला, म्हणजेच जानेवारी. बघा, मंथ लक्षात ठेवण्याची टेक्निकसुद्धा तुम्हाला सांगते, ते व्यवस्थितपणे लक्षात ठेवायचे. आपण अशी मूठ आपली बांधतो, त्यावेळेला जे वरच्या साईडला असतं तो असतो 31 डेज आणि खाली जातं त्यावेळेला 30 डेज. आणि आपल्याला माहितीच आहे की फेब्रुवारी मंथ हा 28 आणि 29चा असतो. बघा, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, अगेन स्टार्ट ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर अँड डिसेंबर. अशा प्रकारे लक्षात ठेवू शकता. आणि एक पोयमसुद्धा तुम्ही लक्षात ठेवू शकता डेज लक्षात ठेवण्यासाठी. 30 डेज हॅज सप्टेंबर. ओके, आपण हे पोयमच्या पद्धतीने कसं लक्षात ठेवणार? तर 30 डेज हॅज सप्टेंबर. पोयम अशी आहे, 30 डेज हॅज सप्टेंबर, एप्रिल, जून अँड नोव्हेंबर. ऑल द रेस्ट हॅव 31 एक्सेप्ट फेब्रुवारी अलोन. ओके, तर 30 डेज हॅज सप्टेंबर, एप्रिल, जून, नोव्हेंबर. ओके, झालं. बघा, 30 डेज फक्त 4 महिन्यामध्ये आहेत. 30 डेज हॅज सप्टेंबर, एप्रिल, जून अँड नोव्हेंबर. ऑल द रेस्ट हॅव 31. दिसत नाही आहे? इकडं इथपर्यंत दिसते? नसेल दिसत तर ठीक आहे, बघू आपण. या साईडला करते, थोडंसं साईडला करते. आता या ठिकाणी 31. तर ऑल द रेस्ट हॅव म्हणजे राहिलेले कोणते आहेत? सुरुवातीपासून बघायचं, जानेवारी, त्यानंतर फेब्रुवारी आपल्याला माहिती आहे की 28 डेज असतात. आपण इथं साईडला लिहूनच घ्यायचं 28 किंवा 29. एक्सेप्ट फेब्रुवारी अलोन आपल्या पोएममध्ये लास्टला आहे. तर 30 डेज हॅज सप्टेंबर, एप्रिल, जून अँड नोव्हेंबर. ऑल द रेस्ट हॅव 31. राहिलेले सर्व 31. सो फेब्रुवारी तर आपण इथं गेला, काय राहिला? मार्च. त्यानंतर एप्रिल इथं आलं आहे, जून आला आहे, मे आलेला नाही आहे तर मे, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर आलेला आहे, ऑक्टोबर, नोव्हेंबर आलेला आहे. दिसत नाही आहे ऑक्टोबर? ओके, तर ऑक्टोबर आलेला आहे. तर बघा, अशा प्रकारे सुद्धा डेज लक्षात ठेवायचे की कोणत्या मंथमध्ये किती डेज आहेत. 30 डेज हॅज सप्टेंबर, एप्रिल, जून अँड नोव्हेंबर. ऑल द रेस्ट हॅव 31. मीन्स रेस्ट मीन्स कोणते कोणते? जानेवारी, मार्च, मे, जुलै, ऑगस्ट, ऑक्टोबर. ओके, अँड एक्सेप्ट फेब्रुवारी अलोन. एकटा फेब्रुवारी सोडला तर बाकी सर्व जे 6 मंथ आहेत तिथं 31 डेज आहेत, 4 मंथ आहेत तिथं 30 डेज आहेत, आणि राहिलेला एक जो आहे या ठिकाणी 6 नाही, 1 2 3 4 5 6, एक कुठला मंथ राहिलेला आहे? यस, करेक्ट, डिसेंबर. डिसेंबर मंथ म्हणजे 7th मंथमध्ये 31 डेज, 4 मंथमध्ये 30 डेज अँड 1 मंथमध्ये 28 किंवा 29 डेज. अशा प्रकारे लक्षात ठेवून आपण हे कॅल्क्युलेशन करण्यासाठी हेल्प होऊ शकते की कोणत्या मंथमध्ये किती डेज आहेत. सो आपण 31च का घेतले? कारण याच्या आधीचा जो मंथ आहे त्याच्यामध्ये 31 होते, म्हणून आपण 31 इथं बोरो केलेले आहेत.
सो मला सांगा आता 31 + 8 किती होतील. आपण लक्षात ठेवण्यासाठी आपल्याला इथं त्याचे ॲडिशन करून लिहिणार आहे आणि त्याला परत सर्कल करणार आहे. ओके, यावरती काठ मारायची कारण आपण काय केलं, या दोघांना काय केलं, इथं ॲड केलं. ठीक आहे. सो 9 - 0 9 अँड 3 - 3 0. सो आपण काय केलं होतं, आता इथं 1 मंथ बोरो केला त्यामुळे याच्याजवळ मंथ किती राहिला 1. करेक्ट. सो 1 मधून तर 3 जाणार नाही आहे. मग आपल्याला हे जे इयर आहे 2025 तर त्यामधून 1 इयर बोरो करायचं आहे. सो 1 इयर जर बोरो केलं तर किती राहील, या ठिकाणी किती होतील 12 मंथ. 1 इयर मीन्स हाऊ मेनी मंथ 12 मंथ. सो 12 मंथ इथं होतील. मग 1 मंथ आणि 12 मंथ टोटल मंथ किती झाले या ठिकाणी, करेक्ट 13. सो हा पण इरेज करून टाकायचा. मग 13 मधून 3 मायनस केले किती राहिले 10. करेक्ट. सो बघा आता 4 मधून 2 सबट्रॅक्ट केले किती राहिले 2 अँड 2 मधून 1 गेला तर 1. इथं 20 मधून 20 गेले तर 0 0. ओके. सो अशा प्रकारे आपलं जे आन्सर आलं ते म्हणजे 12 इयर्स 8 डेज आहे. ओके, 9 डेज. दिसत नाही आहे का. ओके, या ठिकाणी बघा आपण एज काढले दिशाचं, आजचं एज काढलेलं आहे तर ते आलेलं आहे 12 इयर्स 10 months and 9 days. ओके. सो बघा दिशाचं आजचं वय आहे 12 वर्ष 10 महिने आणि 9 दिवस. अशा प्रकारे आपण वय काढू शकतो. कशामध्ये तर वर्ष, महिने आणि दिवसामध्ये. सो टुडेज एज ऑफ दिशा इज 12 इयर 10 months and 9 days. हे एक्झाम्पल आपण सोडवण्यासाठी आपल्या घरातील इतर सदस्यांच्या डेट ऑफ बर्थ माहिती करून घ्यायच्या आहेत. त्या डेट ऑफ बर्थ माहिती करून ज्या दिवशी तुम्ही त्यांचं एज काढताय ती डेट लिहायची आणि अशा प्रकारे सराव करायचा. म्हणजेच हे जे कॅल्क्युलेशन आहे किंवा हे जे सोपी पद्धत आहे वय फाइंड आउट करायची तर ते तुम्हाला इझी लक्षात येईल. कारण प्रॅक्टिस इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर कुठलंही नॉलेज जर का आपल्याला घ्यायचं असेल तर सराव खूप महत्त्वाचा आहे फॉर ॲक्वायर्ड एनी टाईप ऑफ नॉलेज. सो थँक यू सो मच.